नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जय जवान जय जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मालिनी या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात? मालिनी या अक्षर गणवृत्तावर किती अक्षरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, मुद्दाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, सिद्ध शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4, आरोहण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वेमनाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, मरियाना गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, शक्ती हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात या राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्यात सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची अधिगम योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यासाठी अधिगम योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सुधारक साप्ताहिक डॅश सुधारक
साप्ताहिक डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा तर ऑप्शन क्रमांक 3 झाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी मूळ संख्या कोणती. खालीलपैकी मूळ संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक 2 71 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते. खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते. भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे तर ऑप्शन क्रमांक 4 नेरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक 2 5 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे विजेते आहे. कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे विजेते आहे तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाची पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सोमलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अभंग म्हणजे काय. खालीलपैकी अभंग म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक 4 एक कार्यरचना प्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्ल पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा स्थापना दिवस 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले. 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
क्रमांक 41 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली यांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक तेजस एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 साली झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोठे आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे करेक्ट आन्सर होईल.